राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून म्हसळा येथील शहरी भागासाठी मंजूर करण्यात आलेली 43 कोटी रुपयांची पाणीपुरवठा प्रकल्प योजनेचं भूमिपूजन त्यांनी केलं। यावेळी रायगड लोकसभेच्या पदावर भाजपकडून होत असलेला दावा मोडून त्यांनी या लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुनील तटकरेच ही जागा लढवतील असा दावा यावेळी केला। त्यामुळं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरू असलेला शाब्दिक वाद आता संपण्याची शक्यता असून या वादाला आता पूर्ण विराम मिळाला आहे। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर योग्य भाष्य करत या आरक्षणाकरता मंत्रिमंडळाकडून येत्या 20 फेब्रुवारीला स्पेशल अधिवेशन भरवणार असल्याची माहिती दिली। याप्रसंगी मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आदी उपस्थित होते। मी तुम्हाला सांगितलं ना, आता माझं भाषण ऐकलं नाही का तुम्ही? काय आता मेडिकल कॉलेजच्या बद्दल दर 15 दिवसांनी माझ्या इथं मीटिंग असती। वेगवेगळे महत्त्वाचे राज्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात, त्याच्यात आपल्या कोकणातला रेवस्त रेड्डी असतो, त्याच्यामध्ये आपल्या कोकणातले जे कोस्टल रोड असतात त्याचे आम्ही आढावा घेतो, त्याच्यामध्ये अलिबाग आपल्या रायगड जिल्ह्याला जे मेडिकल कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं त्याच्याबद्दलचं ते तिथं काय काय अजून गोष्टी केल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो। आपण काळजी करू नका, त्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही। वैद्यकीय शिक्षण विभाग हा हसन मुश्रीफ साहेबांच्याकडे आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय सोपस्कर रीतीनं पार पाडल्या जातील। तर रोहित पवारांनी शिंदे गट व भाजप आपण महाराष्ट्रामध्ये एकत्र आहात, परंतु या ठिकाणी विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे प्रत्येक तालुक्यात मेळावा घेऊन ते सुनील तटकरेंवर टीका केली जाते। त्याबद्दल काही गोष्टी कानावर आल्या, त्याच्याचबद्दल मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही प्रमुख लोक बसलो, त्याच्यातून व्यवस्थितपणे परत अशा घटना घडणार नाही त्याबद्दलची काळजी सगळ्यांनी घ्यायची। प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे मुभा आहे, परंतु शेवटी ही महायुती आहे आणि महायुतीमध्ये जे कोणी मित्रपक्ष आहेत त्या सगळ्यांना योग्य पद्धतीनं मान सन्मान देऊन पुढं द्यायचं हे आम्ही ठरवू। झालेले आहेत, ठिकठिकाणी रस्ता रोको करतात, कसं सांगाल? स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली 20 तारखेला, त्याच्याबद्दल आपण अधिवेशन घेतोय, स्पेशल अधिवेशन। रेग्युलर अधिवेशन आपलं 26 तारखेला होतं, परंतु काल मागास आयोगाने अहवाल दिल्यानंतर तो अहवाल मी त्यात मुंबईत नव्हतं, त्याच्यावर मला ते तिथं म्हणजे मी त्या कार्यक्रमाला नव्हतो, परंतु CM DCM तो अहवाल स्वीकारला। आता त्याच्या संदर्भात ते पुढच्या काही गोष्टी आहेत त्या कायदेशीररित्या व्यवस्थितपणे तपासण्याचं काम आणि त्याच्याला बिल आणून अध्यादेश आणून त्याचं बिलात रूपांतर करण्याचं काम हे सगळं केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीनं सरकार कामाला लागले। स्वतः राज्याच्या प्रमुखांनी कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतः देवेंद्रजी पण होते, ते पण होते, त्यांनी विस्तृतपणे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे। माझी दादा रोहित की या निमित्तानं सगळ्यांनी म्हणजे आता ह्याच्यातनं मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढायचं ठरवलेलं आहे, तिथं त्यांनी सगळं समजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता पोषण कुणी करू नये किंवा आंदोलन कुणी करू नये असे आमचं आव्हान आहे। शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे। धन्यवाद। प्रतिनिधी अक्रम झटाम, रायगड, म्हसळा, NTV न्यूज मराठी।